नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। अटक केलेल्या एका कॉलेजमधील आरोपी विद्यार्थ्यानं मृत दोन्ही मुलांना एमडीएमएच्या गोळ्या दिल्या होत्या। प्रत्येक गोळीची किंमत सुमारे 1600 रुपये होती आणि ती रक्कम पीडितांकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात कल्याणमधून अटक केलेल्या व्यक्तीनं त्या कॉलेजमधील आरोपी विद्यार्थ्याला 6 ते 7 गोळ्या पुरवल्याचंही उघड झालंय। तर मृत दोन्ही मुलांनी मिळून एकूण 4 गोळ्या घेतल्या होत्या अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे। बाकी गोळ्या आरोपी विद्यार्थ्यानं आपल्या ग्रुपमधल्या इतरांना दिल्या असण्याची किंवा स्वतः सेवन केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात सखोल तपास सुरू आहे। तसंच या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो, त्यामुळे पुढील तपासासाठी 5-6 पथकांची स्थापना करण्यात आली आहे। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जात असल्याचं तपासात उघड झालंय। ॲपच्या माध्यमातून आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचं कळतंय। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे आणि त्यात ही माहिती समोर आली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर आणि वेगवान अपडेट्स। गोरेगाव ड्रग्ज पार्टीमध्ये 25 जणांचा ग्रुप सहभागी झाला होता। पोलिसांनी आतापर्यंत 2 मृत विद्यार्थी आणि उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली। ड्रग्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कुरिअरच्या माध्यमातून हे ड्रग्ज या इव्हेंटसाठी आठवड्यापूर्वी मागितलं होतं। याशिवाय याआधी बीकेसीमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या एका इव्हेंटलाही अशाच प्रकारे कुरिअरनं ड्रग्ज मागवून त्याचं सेवन केल्याची कबुली एका विद्यार्थ्यानं दिल्याची माहिती आहे। तसंच पोलिसांनी 24 वर्षीय मुलीला परवाना नसताना दारू दिल्याप्रकरणी गुन्ह्यातल्या कलमांमध्ये वाढ केलेली आहे। विद्यार्थ्यांना ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी अटक केलेल्या आरोपीला हे ड्रग्ज नेमके कोणी दिले त्याचाही पोलीस शोध घेत आहेत। गोरेगाव नेस्को सेंटर कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी सुनील प्रभू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राजकीय दबाव आणून नेस्को प्रशासनाचा अनधिकृत कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी नेस्कोचे मालक कृष्णा पटेल यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कृष्णा पटेल हे पोलिसांवर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केलेला आहे। इकडे असणारे जे कंपनीचे डायरेक्टर आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत ते असं सांगतात की सत्तेतल्या वरिष्ठ नेतृत्वाशी आमचे चांगले संबंध आहेत असं घाबरवून ते पोलीस अधिकारी, बीएमसीचे अधिकारी, फायर ब्रिगेडवाले यांच्याकडनं परवानगी आणतात, कळलं की नाही। आणि हा व्यवस्थित इकडे इव्हेंट सुरू असतो। बरं, इव्हेंट जेव्हा सुरू असतो तेव्हा रात्री असतो, त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणामध्ये जर अशामध्ये ड्रग्स सेवन केलं जातं आहे किंवा तिथे विकलं जातं आहे, हे आता वर्षानुवर्ष चालू असेल अशी मला शंका आहे। आणि मग इथली पोलीस यंत्रणा काय करते? महालक्ष्मी रेसकोर्स इथं म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेनं केली आहे। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोरेगावची पुनरावृत्ती होऊ शकते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी न देण्याची मागणी मनसेनं पोलिसांकडे केली आहे। मनसेनं याआधीही महालक्ष्मी रेसकोर्समधल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अल्पवयीन मुलं नशेत असल्याचे व्हिडिओ देऊन तक्रार केली होती आणि तरीही पोलिसांकडून परवानगी दिली जाते। जर यापुढे या कार्यक्रमांना परवानगी दिली तर दक्षिण मुंबईत आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय। बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमध्ये 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचं अपहरण करून काही तासातच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी व्यावसायिकाला करंट देऊन मारल्याचं कबूल केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनं संपूर्ण दानोळी गाव हादरलंय। अपहरणानंतर आरोपींनी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे। भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीनं पळवून नेलं। काही वेळानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल करण्यात आला। या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला। यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे 2 मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले। मात्र अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकलं। काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णतः तुटला। मुंबईमध्ये तस्करी करून आणलेलं 6 कोटींचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे। 3,71 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त झाली आहे। महसूल गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली आहे। तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। 2 आरोपी काळबादेवीतल्या दुकानात येताच त्यांना ताब्यात घेतलं गेलंय। परदेशातून आणलेले बार तुकडे करून विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता।
पुण्यातील विश्रांतवाडी इथं माओवादी कमांडर माडवी हिडमाचं गाण्यातून उदात्तीकरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्यात. या गाण्यावर नृत्य करणारे विद्यार्थी गडचिरोली आणि चंद्रपूरचे आहेत. त्या विद्यार्थ्यांचं आता समुपदेशन होणार आहे. हिडमा आणि त्याचे सहकारी माओवादी कसे संविधान आणि लोकशाही विरोधी होते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे.